नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। आज आपल्यासोबत एक अर्जदार आहे महिला, ज्यांचा नातू 2026 6 महिला त्याला मित्रांनी जबरदस्ती पूर्णा येथील नेले। घरातून नेल्यानंतर त्याचा डायरेक्ट थेट मृत्यू झाला। याची तक्रार घेऊन शहाजी उमाप आयजी आणि परभणीचे पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिलेली आहे आणि महेश किशोर गुरुनवाड हे युवक होता 22 वर्षाचा 22 ते 23 वर्षाचा युवकाला थेट त्याचा घातपात झाल्याचा संशय आहे आणि अशी तक्रार बी ज्यांचे आजी होते किशोरचे त्यांनी दिलेले आहे। त्यांच्याशी आपण विचारणार आहे की हे कशा पद्धतीने घातपात झाला आणि हा कोण होते आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे। तक्रार दिलेली आहे आजी साहेबाला परभणीच्या SP ला। हे घटना नेमकं काय होती आणि कुठं झाली, कोण तेच काय कळना गेले ना आम्हाला। मुलाचं नाव महेश गुरुनवाड किशोर। तर आम्हाला ते बाई नाही दिली नाही की मी लहानाचं मोठं केलं, त्याला आईबाप नसताळा आमच्यापाशी ठेवून त्याला एवढं शिक्षण शिकलेलं होतं। आम्ही आंध्राचं शिक्षण होतं, खूप शिकलेला होता त्यानं काय ऑटो चालणार नव्हता। हे ऑटो माझ्या लोकाचा होता। त्याला काय काय शिकले की काय की काय शिकून नेले की त्याला पूर्णाला म्हणून नेले, कैरी आणतो म्हणून नेले आणि एवढ्या दूर नेऊन त्याचा अपघात केले। हे अपघात केल्यावर त्यांना वाटलं की त्याचे आईबाप नाही, कोण विचारपूस करते म्हणून आम्हाला सांगले पण नाहीत। आणि त्याची घटना कसं केले, त्याच्या काकाच्या मुलाला सांगले की नाल्यात पडला म्हणून सांगल्यावर मीही ते ऐकून दवाखान्यात परेशान झालो। तसेच मी ॲम्ब्युलन्स घेऊन पळत माझे लोक माझे सून घेऊन गेले। माझा भुशवाड शेषाभाऊ नव्हता म्हणून आम्हाला असली घटना भेटली म्हणून मग त्यानं नाही म्हणून आम्ही परेशान झाल्या। ते हे पोलीसवाली आमचं काही चालू दिली नाही। रातभर आम्ही मारुतीच्या पारावर बसल्या। पुन्हा निजामबाचे पोरं पळत धावत आले तवा नाल्यानं हुडकू आलं तवा हे घटना पहिलं बघलं तेव्हा तिथं लास नव्हती। मग मी नंतर बघला तेव्हा लास होती तिथं, कमीच गुडघ्याला पाणी नव्हतं। ते बघल्या आम्हाला काही सुधारलं नाही। आमच्या मागे आमचा भाऊ नव्हता म्हणून मला एवढी भारी घटना भेटली आणि आम्ही जीव हाय काय की म्हणून डायरेक्ट ॲम्ब्युलन्सच घेऊन गेलतो की अशी कशी घटना भेटली म्हणून। मला माहिती नव्हतं, पण माझा लोक ऑटो चालित आहे त्याला माहिती होतं की पूर्णाला चाला म्हणून। मग त्यांना पूर्णाला चाला म्हणलं तर मला विचारलं नाही। मला तर कसंच माहीत नाही की पूर्णाला बी गेला म्हणून। पण माझ्या लोकाला सांगून गेला की मामा मी पूर्णाला चालू म्हणून। त्यानं खूप दारू पिल्याला होता। लोक माझा चाबी घेतला आणि गेला। त्याला काय पोरं आणि दुसरे लई आहे त्याच्याबरोबर तिघाला तर लोक ओळखीत आहे। हे बाकीचे पोरं त्या गावातले किती बोलीला काय बोलला त्यालाच माहीत आता। हे 3 पोराला तर चांगलं ओळखत आहे माझा लोक त्याला। आणि हेही काय धमकी देऊन नेले, कसं नेले त्यांनाच माहीत, त्यांच्या जीवालाच माहीत। मुलाचं वय लग्न काय झालं? लग्न झालं नव्हतं, लग्न करायच्या ह्याच्यामध्येच होतो। आता मागे कोणीच नाही, त्यानं एकुलता एकच होता। त्याला आमचं जीवन त्याच्यावरच होतं। मी त्याच्या आईची आई आहो, त्याच्यावरच आमचं जीवन होतं। SP ला आणि आजी साहेबाला तक्रार दिली, काय मागणी केली? आम्ही आता बघा आमची न्याय करा म्हणून आम्ही चौकट फिरलाल्या, SP पशी बी गेल्या, आयजी सरकार पशी बी गेल्या की आम्हाला न्याय भेटली नाही, न्याय द्या। मागणी काय आहे म्हणता, आम्हाला न्याय पाहिजे की कशापायी नेल्या कशापायी मारल्या। आम्हाला संशय भरपूर आहे की हे मारून टाकले म्हणून। वरेच दिसू लागले, तुम्ही बघा मारल्याला आहे का नाल्यात पडून मेल्याला हे बघा। ते पोरं जे आहेत हे कसे यांचं रहन सहन कसं? नाही हे पोरं बिलकुल लपंडर आहेत। हे लपंडर आहेत म्हणून तर लपंडर माझा नातू लई शिकलेला होता। हे नातू तुमचा काय नशा पाणी? नाही नशा पाणी करायचा नव्हता त्यांना। पोरं करतात काय? हा हे पोरं करतात, गुन्हेगार आहेत। हा गुन्हेगार आहेत। खुद पोलीसवाली म्हणले की हे पोरं त्यांना नाल्यात मेल्यावर बी लई पिल्याले होते म्हणून मावशी म्हणून ते पोलीसवाली सांगली। पण रातोरात आमची इन्क्वायरी करणं गेली, आम्हाला बोलूच देईना गेली तिनं। आम्हाला एक आवाज करू देणार ती, आम्ही गपचीप बसल्या। सकाळी धडाधड निजामाबादहून गाड्या आल्या, गाड्याहून पोरं ओळखले। आमचा भाऊ नव्हता, आमचा भाऊ तिथून फोन केले की जाऊन बघा नाल्यानं बघा कोणचा नाला आहे काय आहे। मी पुन्हा आल्यावर मी इन्क्वायरी करतो म्हणला। मग आता भाऊ आल्यावर भाऊ आपशी आम्ही रडत पडत गेल्या म्हणून माझा भाऊ इन्क्वायरीला लागला की कशा पाय मेला काय मेला। आता तर काहीच लोन नाही, आमचा चलूच दिली नाही आमचं काही। मुलाची आजी होती, यांनी
29/6/2026ला पोलीस अधीक्षक आणि शहाजी उमाप आय जी साहेबाला एक तक्रार दिलेली आहे की महेश किशोर गुरनवाड हे मृत्यू पावल्यानंतर आत्तापर्यंत अध्यापक 2 महिने उलटलेले आहेत. ह्याचा कोणताही आता FIR-सुद्धा फाटलेला नाही. तर हा पोलीस ठाणा देवठाणा आहे आणि गंगाखेडमध्ये येतो आणि गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये. तर आपल्यासोबत शशी अण्णाला आपण विचारूत की त्याने ह्या घटनामध्ये गेलेल्या नातेवाईक आहे, यांचाही नातू आहे आणि ह्यांना माहीत आहे की कशा पद्धतीने हे पोस्टमार्टम आणि हे सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडली. ये महेश किशोर गुरनवाड, ये सावित्रीबाई रमेश बेंडके, ये माझ्या बहिणीचा मुलीचा मुलगा होता. यांनं 6 मे रोजी नांदेड पक्कीचाळ भागातून राहतं घर पक्कीचाळ इथून शिवाजी बेंडके मामाचा ऑटो काढ आणि चल म्हणून त्याच्या मागं लागले मुलं. ते मुलं यांना ऑटो घेऊन मामाचा पूर्णाला जाऊन कैऱ्या आणूत म्हणून घेऊन गेले आणि ते गेले दैतना इथं घेऊन गेले. मग रातभर काय झालं काय नाही काहीच माहिती नाही कोणाला. तरी आमच्या बहिणीनं फोन केला होता रात्री 10-10:30च्या टायमाला. तर तेव्हा तो दुसऱ्याच्या फोनवर बोलला मी येतो आई, सकाळी येतो आजी म्हणून म्हणला तो. मग नंतर दुसऱ्या दिवशी 10:30-11ला त्यांनं डायरेक्ट नांदेडला न सांगता, आजीला न सांगता ना मामाला सांगता त्यांनं निजामाबादला फोन केले. निजामाबादला फोन करून सांगितले की बा महेश असा पाण्यात पडून मृत्यू पावला. मग नांदेडहून घेऊन गेलं आणि मृत्यू पावला म्हणून निजामाबादला का सांगितलं, नांदेडला का सांगितलं नाही. सगळ्यात पहिले इथं शक येते. आणि त्याला एक तर नशा वगैरे काही करत नव्हता. तो खूप चांगला आणि शिकलेला होता. महेश म्हणजे खूप चांगला मुलगा होता. ते पूर्ण घर सांभाळायचा. आज असं आलं की ते सावित्रीबाई बेंडके यांचं उपासमारीचं वेळ आलेली आहे आणि त्यांचं जे धैर्य तुटलं आणि तिला आता कोणीच नाही असं वाटतंय तिला. आणि आपण गेले होते या सगळ्या प्रकारामध्ये. तर जेव्हा बॉडी आणायला गेलते का आपण, काय झालं तर आणि पोलीस स्टेशनला काय भेट झाली, पोलीस दवाखान्याला काय झालं, अध्यापक FIR का फाडले? FIR का फाडलं नाही मी. मग माझी बहीण वगैरे सगळे भाचे माझ्याकडे आले की बा आपल्याला FIR बी फाडला नाही आणि आपली कंप्लेन आणि आपली फिर्यादच घेतली नाही. तर मग मी सगळं तिथं गेलो. आम्ही दैतना पोलीस स्टेशनला गेलो. मॅडमला भेटलो. मॅडम भेटली. आम्ही बोललो मॅडमला. तर मॅडम म्हणली ते ये रिपोर्ट आली, रिपोर्ट घेऊन जा तुम्ही. हां, देवठाणा मॅडमनं म्हणली की रिपोर्ट घ्या आणि तुम्ही जा. मग मी म्हणलं मॅडम आम्हाला आमचं काही तुम्ही घेतलंच नाही, जबाब घेतला नाही, आम्हाला विचारपूस केली नाही आणि आमच्यावर आमचं शक आहे की याचा घातपात झालेला, याचा मी तर म्हणतो मर्डर करून फेकलेला आहे. एकीकडं मारलं आणि त्या पाण्याच्या जागी आणून टाकलेलं कॅनलच्या कडेला. आमचं शक नाही, 100% ते मर्डर झालेलं आहे. याची आम्हाला IG साहेबांना मी 22 जून रोजी SP IG साहेबांना भेटलो, शहाजी उमाप साहेबांना. तिथं अर्ज दिला. मग 29 जूनला परभणीला अर्ज दिला SP साहेबांना. आम्ही सगळ्यांना भेटलो आणि सगळ्याचा हात जोडून विनंती केला की साहेब आम्हाला शक आहे आणि चौकशी करा आणि आम्ही म्हणलं तसं थोडं FIR दाखल करा. तर ते मॅडमच नाही म्हणती. असं झालं तसं झालं म्हणून आम्हाला दुसरी जी स्टोरी सांगती. त्यासाठी सगळं पोलीस डिपार्टमेंट साहेबांना सगळ्यांना विनंती आहे आमची की गरिबाला पोलीस मायबाप आहेत सगळ्याची, सगळ्याला न्याय मिळवून देणारी आहेत. आम्हाला SP साहेबाला हात जोडून विनंती आहे, परभणी SP साहेबांना आणि नांदेड IG साहेबांना हात जोडून विनंती आहे की याच्यात लक्ष घालून ते महेश आणि सावित्रीबाई रमेश बेंडके यांना न्याय मिळवून द्यावं, एवढीच माझी विनंती आहे. यासाठी मी सगळं कामधंदा सोडून यांच्या मागं लागलेला आहे आणि यांना खुनाखाली अटक करून यांना सगळ्यावर कारवाई करून यांना जेलमध्ये घालावं, एवढीच विनंती आहे. आरोपी एक अंदाजा 5-7 जण आहेत आरोपी.
नांदेडहून 3 जण येऊन घेऊन गेले आणि दुसरे 2 4 6 7 जण होत असं शकमध्ये आम्ही अर्जामध्ये सांगितलेलं आहे. इतर दुसरे 4 5 असं नाव तर आम्हाला जे जे माहीत होतं ते टाकून दिलेले आहेत नावं. हे होते आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता आहेत अण्णा शशिकांत अण्णा, आणि अनेक वेळ ह्यांनी सामाजिक कामं केलेले आहे. कला मंदिर येथील रहिवासी आहे. यांचं स्वतःचा हा नातू असल्याने हे दखल घेत आहे. 5 आरोपी एकूण ह्या लोकांनी घातपात केल्याचा संशय आहे आणि देवठाणा पोलीस स्टेशन गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. या आरोपीवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी आय जी साहेबांकडे केलेली आहे. हे पाहण्याची गरज आहे की हे पुढील आरोपी सत्य याचा बाहेर येणार, आरोपी कोण आहेत आणि किती लोकांनी घातपात केलेला आहे, यांच्यावर FIR फाडणार का. अध्यापक 2 महिने झालेला आहे, FIR कोणताही फाडलेला नाही हे आरोप आहे आणि असं हे दिसून येत आहे. पोलीस दखल घेत नाही. यासाठी शहाजी उमाप ज्या 4 जिल्ह्याचे बॉस आहेत, 4 जिल्ह्याचा पदभार सांभाळलेले आहेत, यांच्याकडे हे तक्रार केलेली आहे. पुढचं काय भूमिका राहील, पुढचं काय कारवाई होतील हे आम्ही नक्की तुम्हाला दाखवू.